महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर। एन्जॉय। नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। महाराष्ट्र कर्नाटकमध्ये एक गोष्ट जर पाहिली तर आज शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये ब्रीडिंगचं काम करत आहे। हे ब्रीडर जेव्हा ज्या पद्धतीचा अभ्यास किंवा कशा पद्धतीच्या गायीला कशा पद्धतीचा वळू दाखवला पाहिजे याचं कॉम्बिनेशन किंवा ह्याचा अभ्यास करून ज्या पद्धतीने काम करतात आणि तेव्हा ज्या पद्धतीची पैदास होती ती आपल्या सध्या समोर आहे। आज या मालकांची जर एक विशेष गोष्ट सांगायची म्हणली तर ब्रीडर म्हणून खास आपण यांचा उल्लेख करूया शेतकऱ्यांचा, कारण यांच्या दावणीच्या गायीच्या पोटी जन्माला आलेलं वासरू सध्या आदत कोंड आपण पाहतोय आणि याच्या अगोदर देखील यांच्या गायीच्या पोटी जन्माला आलेलं एक आदत वासरू त्यांनी एका दुसऱ्या शेतकऱ्यांना दिलं आणि तिथे वळूच्या कामासाठी ते चालू असं जातीवंत वळू तयार करण्याचं काम आज महाराष्ट्र कर्नाटकमध्ये पाहायला मिळतं। दादा, आम्हाला तुमचं संपूर्ण नाव गाव फोन नंबर आणि कुठे आत्ता आपण ती माहिती द्या। माझं नाव धनंजय सुनील पाटणकर, मुक्काम पोस्ट ओगलेवाडी, तालुका कराड, जिल्हा सातारा। तुमचा फोन नंबर 9503767751। हे इथं यायचं असेल तर कसं यायचं? म्हणजे कराडात यायचं, कराडावरून कराड विटा हायवे, त्या हायवेला इथं पुढं कल्याण इंग्लिश मिडियम शाळा आहे, शाळेच्या तिथे शेजारी घर आहे। दादा, आता आम्हाला थोडंसं हे सांगा, हे वासरू कुठल्या गायीचं आहे आणि कुठल्या बैलाचं आहे त्याची डिटेल माहिती द्या आम्हाला। गाय आपलीच आहे, गाय आपण विकत आणली होती, सिद्धापूर खाणीतली गाय आहे आणि बैल सतीश मामांचा शिंगवाकडा आहे ना हिवरगावच्या, त्या बैलाचा वासरू आहे। आता आम्ही नुकतंच मागे एक मुलाखत घेतली सांगली जिल्ह्यामध्ये, तिथं तुमच्याच दावणीला जन्माला आलेलं एक वासरू आहे, वळू म्हणून काम करतंय, तर ते कुठल्या बैलाचं आहे किंवा त्याची माहिती द्या। त्याच्यात तो सागर टिळेकरांनी बैल घेतला होता, तिथून परत पृथ्वीदादांनी घेतला, शिंग मोडलेला, आता बावधनमध्ये आहे तो सोन्या, त्या बैलाचं वासरू आहे ते विठ्ठल। आता आम्हाला एक गोष्ट विचारायची आहे, दावणीला जेव्हा तुम्ही आता ही जातीवंत वासर पैदास प्रत्येकाची इच्छा असते की आमच्या दावणीला एखादा असं वासरू जन्माला यावं, तेव्हा आपण गायीला वळू दाखवताना तुम्ही काय सगळं हे समीकरण जुळून आणता तेव्हा अशा पद्धतीचे वासरं जन्माला येऊ शकतात? काय गायीचं आपलं गायीची जात बघतो, बैलाची जात कशी आहे बघतो। शक्यतो गायीची आपल्या गायीच्या जातीपेक्षा आपल्याला बैलाची जात थोडीफार तरी वरचढ पाहिजे आणि कॉम्बिनेशन काय महत्त्वाचं काय तर कॉम्बिनेशन आहे। गाय आपली गाय चांगली आहे, दुसरा पण बैल चांगला आहे म्हणून तोच बैल भरायचा नाही, आपल्या गायचं आणि त्या बैलाचं पण कॉम्बिनेशन मॅच झालं पाहिजे, तेव्हाच बैल भरतो। आता सगळेजण म्हणतात की गाय कशी असली तरी चालेल पण बैल हा असाच टॉपचा पाहिजे, तसाच पाहिजे। जेवढं बैलाला महत्त्व आहे तेवढं गायीला पण महत्त्व आहे। हो, म्हणजे गाय पण तेवढीच पाहिजे, तुम्ही बैल तेवढा ह्याचा भरताय, पॉवरचा भरताय, गायला पण तेवढी पॉवर पाहिजे। आणि आज तुम्ही दावणीला जेव्हा वासरं जन्माला येतात, आता 2 टॉपची वासरं तुमच्याकडे तयार झाली, ती वासरं तयार होत असताना तुम्ही जेव्हा गाय बैलाकडे घेऊन जाता तेव्हा बऱ्याच शेतकऱ्यांची ही अडचण असते, गाय भरली पण परत ती रिवर्स आली, उलटली, ह्या अडचण येतात। तर ह्याच्यामध्ये कधी अशी अडचण तुम्हाला आली का किंवा नाही आली तर का नसेल आली? येते अडचण नाही असं नाही, फक्त काय गाडी काय जण काय करते, गाडी एकदम स्पीडमध्ये हादरा आला किंवा काय आला हळू घ्यायची नाही, तशी धड काढून न्यायची गाडी। गाय एकदा गाडीत भरली गाडी एकदम स्लो न्यायची, स्लो आणायची, नाही काय अडचणी शक्यतो आम्हाला तर आजपर्यंत नाही आली काय अडचण। आता आपण आज मुलाखत घेतो, हा मे महिना चालू आहे, हा कडक उन्हाळा आहे आपण असं म्हणू, या महिन्यात गाय भरली पाहिजे का? गायची जर तशी ह्युमिनिटी पॉवर तशी असेल तर भरायला काय हरकत नाही। मी सध्या आत्ता गाय भरली आहे मी सुद्धा। ओके, हो, 2-3 दिवस झाले। आणि आता एक गोष्ट विचारायची की वळू आता महाराष्ट्र कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात आहे किंवा आता यात्रा प्रदर्शन मोठ्या प्रमाणात होत असतात, जेव्हा गाय मालक एखाद्या वळूकडे गाय घेऊन जात असतो तेव्हा त्यांनी गाय घेऊन जात असताना कोणाचा सल्ला घेणं गरजेचं आहे का की बाबा ही गाय परफेक्ट? कारण बऱ्याच जणांच्या अडचणी अशा झाल्यात, गाय गेले भरले आणि परत 21 दिवसांनी माझावर आली, मग ते म्हणतात की कदाचित आमच्याकडून त्या गायीचा माझ बरोबर म्हणजे त्या वेळेला भरलं गेलं ना, तर ते हे कसं ओळखायचं की सल्ला घेतला पाहिजे, सगळ्यांचा सल्ला घेतला पाहिजे। जुनी जाणकार माणसं आहेत, लोक आहेत, त्यांचा सल्ला घ्यावा लागतो, घेतलाच पाहिजे। कसं असतं, प्रत्येक जनावरांचा माज करण्याचा शी वेगळी असते, कोण घाण टाकतं, कोण ओरडतं, कोण घाण टाकत आहे नुसतीच ओरडते, दुसऱ्या बैलांच्या झापाई टाकतात। महत्त्वाचं ही लक्षात आलं पाहिजे, महत्त्वाचं मेन काय प्रॉब्लेम आहे, माज कोणता आहे, काय फुल माज असला तरी गाय रिपीट होतं, बघा तुम्ही काय होते, तीच गाय काय वेळेस परत तुमच्याही जर झाली काय म्हणतो आपण मुका माझा असेल तर त्या ह्याच्यात सुद्धा राहते गाई, बरेच ठिकाण झाले असं। आता किती महिन्याचा खोंड आहे जवळपास? आता 18 महिने झाले, 19 चालू आहे। अजून किती दिवसांनी दात लावेल? 5-6 महिने? हो, अजून 6 महिने घेईल। आता वासरू जन्माला आल्यापासून आजपर्यंत याचे वैरण खुराक काय वेगळ्या पद्धतीचं काय असतं नक्की?
काय नाही वैरण काय दूध जेव्हापासून गाईचं दूध त्याचं सुटलं तेव्हापासून काय आपला वैरण आपली काय असेल ती वैरण मका कडवाळ मका वाडा आमच्याकडे वाड्याचं प्रमाण जास्त आहे जरा थोडंसं काय रत्ती हीच असतं आपली डाळ खपरी सोयाबीन. आता गाईला दूध भरपूर होतं वासराला पुरेल असं बऱ्यापैकी जास्त नाही दूध. मग 6 महिन्यानंतर समजा दूध प्यायचं बंद झालं तर त्याच्या पुढे आपण असं वेगळं काही वर्ण दूध वगैरे दिलं काही दिलं की थोडं मी दूध 1 वर्षाचं होईपर्यंत दिलं की थोडं थोडं दूध. आता एक गोष्ट जर पाहिलं गेले तर आज आम्ही ज्या पद्धतीचं वासरू त्याची कात असेल त्याचं तोंडावरचं मोरकानं पान असेल किंवा ओव्हरऑल सगळी गोष्टी असेल आज तसं पाहिलं गेलं तर सगळेजण म्हणतात की आज तुमचा सातारा जिल्हा आहे कराडच्या भागामध्ये आहोत आपण खाली जतमध्ये गेलं तर तिकडचं वातावरण यांच्यासाठी लई चांगलं असतं तर आपल्याकडचं वातावरण कसं आहे म्हणजे दमट आहे वातावरण आपल्याला कात मग इकडं तयार व्हायला थोडा वेळ लागतो तयार होण्यापेक्षा काय आहे तयार करायचं म्हणल्यानंतर कात राहते कात परत लवकर मेंटेन होत नाही त्या बैलांची त्याच्यामुळे महत्त्वाचं सगळं कात तब्येत सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं आणलं तर मग ती पुढे एकदा दात लावला की नाही काय अडचणीत परत शक्यतो. एखादा दावणीला कालवड किंवा गाय सांभाळणं आणि एखादा खोंड वळू सांभाळणं किती काय वेगळे पण आहे का सगळ्यांचंच काम सेमच आहे? नाही वेगळं खोंडाला लई ताकद लावावी लागते ताकद लावावी लागते. आता तुम्ही शेती सांभाळून हे सांभाळणं कठीण काम आहे का तो तालमेल सांभाळला कठीण आहे पण काय आवड आहे म्हटल्यानंतर सवडीने होतीच. आता एक गोष्ट जर आम्हाला विचारायची की आता तुमचा हा जो कराडचा पट्टा आहे हा खरं तर शर्यतीचा सगळ्यात मोठं एक काय म्हणू आपण पंढरी खरं तर इथं मोठ्या प्रमाणात जुने टॉपच्या काळातली बैल आज कराडच्या भागामध्ये पाहायला मिळतात आपल्याला. आता शर्यतीमध्ये जी पाळणारी बैल आहेत छकडी शर्यतीला त्याच्यात म्हैसुरी जी हल्लीकर वासरं म्हणतो ती असतात आपली खिलारची टॉपची वासरं असतात. तर हल्लीकर किंवा खिलार याच्यातला फरक विचारण्यापेक्षा या खिलार वासरांचं त्याच्यामध्ये काय वेगळेपण आहे की जे शर्यतीमध्ये लई कामाला येतं या कोसा खिलारचं काय असं वेगळेपण आहे की बाबा ह्या गोष्टी जास्त फायदेशीर ठरतात? काय बैलाला व्यवस्थित जर नियोजन असेल शिकवण लहानपणापासून जर व्यवस्थित असेल तर काय नाही बैल दात लावायच्या आधी सुद्धा बैल सुराला लागतो चांगल्या सुद्धा गाड्या मारू शकतो असं काय नाही की दात लावल्यानंतरच पळू शकतो. व्यवस्थित नियोजन असेल नियोजनानं जर बैल पळवला डोक्यानं व्यवस्थित तर बैल आदतमध्ये पाक 6 जातेपर्यंत सुद्धा बैल पळू शकतो अशी बरीचशीच बैल आहेत. आता तुम्ही नियोजनाचाच विषय काढला म्हणून मला एक विचारायचं आहे की एखादं वासरू लई टॉपचं आहे पाळणार आहे किंवा काय पण नियोजन नसेल तर ते 0 होऊ होतं किती चांगलं असलं तरी कितीही चांगलं असू द्या कोटीचा बैल असेल तरी 0 होऊ शकतो असं काय नाही. ते योग्य माणसाच्या हातात जाऊन त्यांनी त्याचं काम ते परफेक्ट केलंच पाहिजे. आता एक गोष्ट आता तुम्ही दावणीला ही वासरं तयार करताय आता ह्याचा व्यायाम किंवा काय असं सध्या चालू आहे याला किंवा आता व्यायाम आहे की आता काय फक्त हे छकड्याला झोपून चालवतो फक्त बाकी नाही काय अजून काय म्हणजे असं तानाचा अजून काय असा व्यायाम दिला नाही अजून. आता पुढील भविष्य काळात हा कुठल्या कामासाठी आपण जाईल असं अंदाज आहे आपला? मीटिंगसाठी. ओके वळूच्या कामासाठी. मंडळी आता शेतकऱ्यांची आपण मागाशी सुरुवातीला जसं सांगितलं की वळूच्या कामामधलं आता जवळपास हे आपल्या माहितीतलं हे दुसरं वासरू आपल्याला पाहायला मिळते. आता खरं तर ब्रीडर म्हणून आपण जेव्हा उल्लेख करतो शेतकऱ्याचा शेतकरी एवढी मेहनत घेतोय की घरच्या गायीच्या पोटी जन्माला आलेली वासरं सध्या तयार होत आहेत. तर मायक्रोचिप ॲक्च्युली आपण आता जे उपक्रम केला आहे सगळं महाराष्ट्र कर्नाटकातले शेतकरी जाणकार डॉक्टर यांच्या माध्यमातून यांनी घेतलेली मेहनत या मेहनतीच्या कष्टाचं चीज जे आहे त्याची कुठेतरी नोंद राहावी. आज जसं आपण आता नुकतीच मुलाखत घेतली ह्यांच्याच दावणीला जन्माला आलेल्या वासरं आत्ता वळू म्हणून सांगली जिल्ह्यात मोठं काम करत आहे. तर ते करत असताना हे कोणाकडून आलं ते कोणाकडून आलं मग त्याची पैदास कुठे तर ही नोंद तिथे राहणार आहे. कुठल्या गाईचं वासरू बैलाचं वासरू आहे जसं शर्यतीत पळत असताना आपण जर म्हणतो की शर्यतीत पळत असताना हे कुठून आलेलं आहे. आज दादा मला एक विचारायचं आहे की आता समजा तुमच्या कराड भागातले उदयदादा असतील धनाजी तात्या असतील किंवा अजून बरीचशी टॉपची मंडळी असतील तर ह्यांच्याकडे जी जुनी बैलं होती किंवा ती कुठल्या भागातनं आणल्या गेली कुठल्या गायीची आहे किंवा बैलाची आहे तर हे असं तुम्ही आता शर्यतच्या भागामध्ये मैदानात होतं तर ह्याची चर्चा किंवा असा शोध घेण्याचा प्रयत्न करता का तुम्ही की ते बैल कुठल्या इथलं असेल किंवा तिथलंच ते वासरू आणलं पाहिलं असं काही? काय त्यावेळेस काय एवढा मला कळत नव्हतं पण त्यावेळेस बैल खालूनच सगळी यायची आटपाडी खरसुंडी ह्या भागातूनच सगळी बैल यायची खाली जतकडून कुठून आणायची काय एवढी वंशावळी एवढं काय तेव्हा बघत नव्हतं. पण जर ते माहिती असलं असतं तर आज कदाचित पुढचं एखादं वासरू एखाद्याला घ्यायला जास्त सोपं पडेल. हो पडलं असतं साहजिक आहे. कारण आज जर तसं पाहायला गेलं तर आम्ही असं ऐकलं की जेव्हा शर्यतीचे आपण वासरं घेतो तेव्हा तुम्ही 5-5, 10-10 वासरं घेता त्यातनं मग एक म्हणजे जे नंतर पळल किंवा अंदाज तर तुम्ही लावतच असता पण तरी त्यातल्या त्यात कुठलं मेन पळतं हे नंतर अंदाज लागतो. मग त्यातनं
पैसा होतोय, वेळ जातोय, तर त्या गोष्टीसाठी मंडळी आपण खरं तर मायक्रोचिप, की जेणेकरून प्रत्येक गाय बैलाची गोवंशाची नोंद ह्याच्यामध्ये राहणार आहे. तर याच्यासाठी उजव्या कोपऱ्यामध्ये आपण तुम्हाला मायक्रोचिपच्या नाव नोंदणीचा अर्ज दिलाय, त्याच्यामध्ये नोंदणी करा, लवकरच आपण ती तुम्हाला बसूया. दादा, आम्हाला परत एकदा तुमचं नाव, गाव आणि फोन नंबर सांगा. माझं नाव धनंजय सुनील पाटणकर, मुक्काम पोस्ट ओगलेडे, तालुका कराड, जिल्हा सातारा. नंबर 9503767751. मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. खिल्लार महाराष्ट्राची शान.